नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुधात्मा सर्वांचं आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्यातील मिथुन राशीविषयी थोडीफार विशेष अशी माहिती. मिथुन राशीचे रहस्य आणि मिथुन राशीमध्येच माझा जन्म का झालेला आहे याचं सत्य देखील आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला उलगडणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही मिथुन राशीचे आहात तर लगेचच कमेंटमध्ये लिहा, हो मी मिथुन रास आहे आणि तुमची श्रद्धा स्वामींवरती आहे तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला देखील विसरू नका. आणि हो, तुम्ही जर प्रथमच आपले व्हिडिओ पाहत असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील नक्की प्रेस करा, कारण जेव्हा मी असे नवीन माहितीचे राशीविषयक व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन, शेअर करेन, तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही असे माहितीपूर्ण राशीचे एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या मिथुन राशीच्या रहस्याला उलगडण्यासाठी सुरुवात करूया. माझा जन्म याच राशीत का झालेला आहे? मिथुन रास ही विनोदी, बुद्धी, आनंदी आणि जीवनाचं वर्ण पूर्ण करतात. गत जन्मातील कर्म. नमस्कार, मी सर्व जातकांचे आजच्या या भागात मनपूर्वक स्वागत करते. बघा, माझा जन्म याच राशीत का झालेला आहे या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत. त्यानुसार आज आपण मिथुन राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत, समृद्ध करण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काय करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकेल. मिथुन राशीच्या जातकांनो, हा विषय तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेलीच असणार आहे. मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून मिथुन राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊयात. मृग नक्षत्राचे तिसरे चौथे चरण, आद्रा नक्षत्राचे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचे पहिले 3 चरण अशा एका नऊ चरणांनी मिथुन राशी तयार झालेली आहे. बोलण्यात अत्यंत पटाईत असणाऱ्या लोकांची राशी म्हणून मिथुन राशींची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडली ही राशी तृतीय स्थानात येते. आकाशात दिसणारे पती पत्नीचं जोडपं, पुरुषाच्या हातातील गदा ही सामर्थ्य दर्शक आणि स्त्रीच्या हातातील वीणा ही संगीत आणि कलेचं द्योतक मानली जाते. अशा अलौकिक वैशिष्ट्यांनी मिथुन राशी तयार झालेली आहे. ही द्विस्वभावाची आणि वायू तत्वाची राशी आहे. राशी स्वामी बुध ग्रह असल्यामुळे मिथुन राशी, मिथुन जातक हे अत्यंत बुद्धिमान, हुशार, तल्लख, उत्तम संवाद कौशल्याचे धनी असतात. बडबडी स्वभाव असला तरी या लोकांचे मित्र देखील फार कमीच असतात. साहित्याकडे त्यांचा विशेष असा झुकाव असतो. उत्तम शब्दसंग्रह, विचार करण्याची शक्ती असल्यामुळे मिथुन जातक साहित्यकार देखील असू शकतात. संगीताच्या प्रभावात हे लोक फार लवकर येतात. कुणाचाही प्रभाव यांच्यावर लवकर चढतो. द्विस्वभाव राशी असल्यामुळे गर्दीघाईत केलेले काम किंवा त्यांना आवडत नाही असे नाही. मात्र कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणं हा या लोकांचा एक मुख्य दुर्गुण मानला जातो. अनेक कार्य एकाच वेळी केल्यामुळे सगळ्या कार्याचा पूर्णत्वासाठी वेळ लागतो. त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ योग्य अशा वेळी मिथुन राशीच्या जातकांना मिळत नाही. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची ग्रहदशा आणि कुंडली वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता आपण तुमची जन्म मिथुन राशीत का झालेला आहे हे समजून घ्यावा. तुमचा जन्म मिथुन राशीमध्येच का झाला तर मागच्या जन्मात केलेले अतिरिक्त परिश्रम, केलेले कार्य आणि त्यांचं दृश्य रूप म्हणजे तुमच्या या जन्मात मिथुन राशीत जन्म झालेला आहे. वायू तत्वाच्या राशीत तुम्हाला जन्म मिळालेला आहे, तो आनंदाने जीवन जगण्यासाठी. तुम्ही जिथे असता त्याच्या आसपास तुम्ही आनंदाचं वातावरण निर्माण करता. हलक्या फुलक्या वातावरणाची तुम्ही सतत निर्मिती करत असता. गप्पा विनोद करणं हा तुमचा स्थायी स्वभाव आहे. तुमच्या पंचम स्थानात शुक्राची तूळ रास येते. शुक्राची ती मूळ त्रिकोण रास असल्यामुळे
अर्थातच कोणतीही गोष्ट आनंदाने घेणे, कोणताही प्रश्न आनंदाने, विनोदी बुद्धीने सोडवणे हा तुमच्या मूळ स्वभावच आहे. वायुतत्वाच्या या राशीमध्ये मिथुन ही कुमारी रास मानली जाते, म्हणजे सर्वात लहान रास मानली जाते. म्हणूनच बुद्धिमानी असली तरी डोईजड बुद्धी येत नाही. म्हणजे बुद्धिमान आहे पण खूप ज्ञानी असल्याचा आव तुम्ही कधीच आणत नाही. यासाठीच हा जन्म तुम्हाला मिळालेला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुमच्या धर्मस्थानात शनिदेवाची कुंभ रास येते, जी त्यांची मूळ त्रिकोण रास आहे. बुद्धिमत्तेने धर्माचं आचरण करणे म्हणजे तुमच्या बुद्धीला मानवेल त्या पद्धतीने तुम्ही धर्माचं आचरण करता. कुणी सांगितलं म्हणून तुम्ही पूजेला बसेल असं कधीच घडत नाही. तुमच्या बुद्धीला जी पूजा मानवते, ज्या पद्धतीने मानवते, ज्या पद्धतीने तुम्हाला श्रद्धा वाटते त्याच पद्धतीने तुम्ही पूजा करत असता, कर्म करत असता. कमीत कमी खर्च करून पुढचा मार्ग धरणं हा तुमचा आवडीचा उद्योग आहे. कोणत्याही कामात शॉर्टकट शोधणं ही तुमची आवडती बाब आहे. कदाचित यासाठीच तुमचा जन्म या राशीत झालेला आहे. अधिक मेहनत, हार्ड वर्क करण्यापेक्षा शॉर्टकट वर्क करणं आणि स्मार्ट वर्क करणं तुम्हाला अधिक आवडते. वास्तविक पाहता मिथुन रास ही निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात येत आहे. या स्थानावरून आपण पराक्रम, परिश्रम पाहत असतो. मात्र त्यांच्या 180 डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्ही भाग्य जास्त महत्वाचे मानता. लाभ तुम्हाला पूर्णत्वाने होतो, कारण तुमच्या लाभस्थानात मेष रास येते, जी मंगळ ग्रहाची रास आहे. तुमचा जन्म हा मोक्ष प्राप्तीसाठी झालेला आहे, कारण तुमच्या व्ययस्थानात शुक्राची वृषभ रास येते. आयुष्याचा संपूर्ण आनंद घेऊन आपली सर्व कर्तव्य पूर्ण करून संपूर्ण कार्य करून तुम्ही मोक्षाकडे जाता. मिथुन राशीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चंद्र तुमच्या राशीत आलेला आहे. याचा अर्थ धनेश तुमच्या राशीत आलेला असतो. धन, कुटुंब, वाणीचा अधिपती जेव्हा तुमच्या राशीत आलेला असतो तेव्हा उत्तम धनप्राप्ती होणे, वाणीमध्ये गोडवा असणे, कौटुंबिक ऐक्य जपणे या बाबी तुमच्यामध्ये नैसर्गिक असतात. तुम्ही देखील त्यांना पूर्णत्वाने जपता. जानेवारी ते डिसेंबर 2000 चे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन राशीच्या जातकांनो, आता माझा जन्म मिथुन राशीतच का झाला, तर मागील जन्मात आपण अपूर्ण राहिलेली कामे पुढे नेण्यासाठी तुमच्या या राशीत जन्म झालेला आहे. मग कर्म 3 प्रकारचे असू शकतात. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीत मृग नक्षत्रात तुमचा जन्म झाला असेल तर मागील जन्मात कुणीतरी तुमच्याशी शत्रुत्व केलेले आहे, विनाकारण तुम्हाला त्रास झालेला आहे. त्या त्रासाची प्रतिक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही या जन्मात आलेले आहात. मग मागील जन्मात जिथून कुठून तुम्हाला त्रास झालेला असेल त्यांच्यावर यश मिळवण्यासाठी ईश्वराने तुम्हाला सुंदर उंची दिलेली आहे, सुंदर डोळे दिलेले आहेत, बुद्धिमत्ता दिली आहे आणि संघर्ष करण्याची जिद्द, क्षमता दिलेली आहे. यानंतर मिथुन राशी आणि आद्रा नक्षत्रात तुमचा जन्म आलेला आहे. तर मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी एक स्वप्न पाहिलेले असते. त्या स्वप्नासाठी तुम्ही प्रचंड प्रयत्नशील होते. त्या दिशेने वाटचाल करीत होते. तुमचे वाटचाल बऱ्याचपैकी पुढे गेलेली देखील होती आणि तो तुमचा जन्म त्याच ठिकाणी संपला. मात्र ते तुमचं ध्येय पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी राहिले. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचा मिथुन राशीमध्ये जन्म झालेला आहे. असे अनेक मिथुन जातक असतात की ज्यांचा जन्म आद्रा नक्षत्रात होतो आणि ते या जन्मात दैदिप्यमान कार्य करून दाखवतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. त्याच्या पुढे मिथुन राशीच्या जातकांनो, याच्या पुढे जाऊन विचार केला असता तुमचा जन्म मिथुन राशीत आणि पुनर्वसू नक्षत्रात झालेला असेल तर मागच्या जन्मामध्ये तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करीत होता. काहीतरी संशोधन कार्य करीत होतात, लिखाण करीत होता, अभ्यास करीत होता. मात्र ते कुठेतरी अपूर्ण राहिलेले आहे. त्यातील शेवटचा भाग पूर्ण व्हायचा राहिला म्हणून तुमचा जन्म मिथुन राशीत झालेला आहे. अशा मिथुन राशीच्या जातकांना ईश्वराने लेखन कला दिलेली असते, वाचन कला दिलेली असते, अभ्यासाचे एक कौशल्य दिलेले असते. हे सर्व घेऊन तुम्ही या भूतलावर येता. असे अनेक जातक आहेत की जे मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात जन्माला आलेले आहेत. उत्तम लेखक म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक देखील कमवलेला आहे.
उत्तम कार्य त्यांनी केलेले आहे. याच पद्धतीने कार्य करण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला आहे. हे कार्य जर या जन्मात पूर्ण नाही झालं तर तुम्ही पुन्हा एकदा नव्याने जन्म घेता. पुन्हा एकदा हीच कामं तुम्हाला करायची असतात. थोडक्यात नवीन जन्म म्हणजे पहिला जन्म जिथे संपला तिथून पुढच्या जन्माची सुरुवात होते. आणि पुढचा जन्म जिथे संपतो तिथून पुढच्या जन्माची आणखीन सुरुवात होते, असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे माझा जन्म मिथुन राशीतच का झाला आहे हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून आहोत, म्हणून पुढील भागात नक्की भेटूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.